Okay, so in previous sorry. In previous lecture, we have studied the uses of the contour map. कंटूर मॅपचे जे काही युजेस आहेत ते आपण मागच्या लेक्चर मध्ये पाहिलेले आहेत. आय विल जस्ट रिकॉल ऑल these uses once again and then we will move for the characteristic of the contour map. Okay, we will go for the characteristic of the contour map. The following are the specific uses of the contour map. Contour map चे uses बघा. I will recall once again. First one is the nature of the ground surface of a country can be understood by studying the contour map. कंटूर मॅपचा उपयोग आपल्याला कशासाठी होतो तर जी काही जमीन आहे तर त्याची जी नेचर म्हणजे कशा पद्धतीची जमीन आहे, खड्डा आहे, चढ आहे, स्लोपिंग आहे किंवा बा असे एकदम दऱ्याखोऱ्या आहेत म्हणजे व्हॅली आहे, रिच आहे, ओके, का असं गुहा टाईप आहे किंवा खूप मोठे एकदमच असं खोलगट भाग आहे, पसरट भाग आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला कंटूर मॅप त्या पर्टिक्युलर एरियाचा काढल्यावर आपल्याला कळतात. ओके, सो नेचर ऑफ द ग्राउंड सरफेस ऑफ अ कंट्री कॅन बी अंडरस्टूड बाय युजिंग द कंटूर मॅप. ओके, का समजतं तर कंटूर मॅप हा आपण कधी काढतो तर एका ठराविक लेवलच्या ज्या काही लाईन कनेक्ट करतो त्याला आपण कंटूर म्हणतो. ठीक आहे, द लाईन कनेक्टिंग द पॉइंट्स ऑफ द इक्वल इलिव्हेशन. ओके, इक्वल इलिव्हेशन म्हणजे सेम आरएल म्हणजे काय, रिड्यूस लेवल म्हणजे काय, एका जमिनीच्या लेवल पासून आपण एक ठराविक जमिनीचे लेवल झिरो मानलेली असते, तिथून पासून आपण हाईट पकडतो. ठीक आहे, रेफरन्स पकडून आपण हाईट पकडलेली असते. ओके, द नेचर ऑफ द ग्राउंड सरफेस ऑफ अ कंट्री कॅन बी अंडरस्टूड बाय स्टडींग द कंटूर मॅप. हेन्स द पॉसिबल रूट ऑफ द कम्युनिकेशन बिटवीन द डिफरंट प्लेसेस कॅन बी डिमार्केटेड. ठीक आहे, जर तुम्हाला एकदा जमिनीची जी काही टेरेन कशी आहे, इफ यू गेट टू नो हाऊ द टेरेन ऑफ द ग्राउंड इज, ओके, देन यू कॅन फाइंड द पॉसिबल कम्युनिकेशन रूट. जर तुम्हाला दोन पॉइंट मधला जर तुम्हाला जमीन कशी आहे एकदा समजली तर त्या दोन पॉइंटला कनेक्ट कसं करायचं त्याचं पॉसिबल रूट ऑफ द कम्युनिकेशन यू कॅन फाइंड आउट. ओके, बाय युजिंग द कंटूर मॅप. ओके, सेकंड वन इज अ सुटेबल साइट or an economical alignment can be selected for an engineering project. ओके, फॉर एन इंजिनिअरिंग प्रोजेक्ट म्हणजे इंजिनिअरिंग प्रोजेक्ट म्हणजे थोडक्यात काय की जर तुम्हाला एखादा रोड बनवायचा आहे, ठीक आहे, एखादा रोड बनवायचा आहे तर तो रोड बनवण्यासाठी तुम्हाला पॉसिबल रूट ऑफ द कम्युनिकेशन किंवा इकॉनॉमिकल रूट, जसं मी लास्ट लेक्चरला सांगितलं, इकॉनॉमिकल रूट म्हणजे काय, जिथं कटिंग आणि फिलिंग, ठीक आहे, जिथे तुम्ही एक्सकॅव्हेशन करणार आहात आणि फिलिंग करणार आहात ते इक्वल जेव्हा करता तेव्हा तुम्हाला त्याला इकॉनॉमिकल रोड, इकॉनॉमिकल अलाइनमेंट बोलता. ठीक आहे, तर ही इकॉनॉमिकल अलाइनमेंट आहे. दिस इकॉनॉमिकल अलाइनमेंट कॅन बी फाइंड आउट इफ वी ड्रॉ अ कंटूर, इफ वी फाइंड द sectional plan of that particular area. Okay, so suitable or economical alignment of a road of an engineering project that can be find out by using the contour. Okay, second one, the capacity of the reservoir of an area of a catchment can be approximately computed. Okay, म्हणजे काय, जर तुम्हाला एखाद्या ठिकाणी डॅम बांधायचा आहे, ठीक आहे, इफ यू हॅव टू कन्स्ट्रक्ट अ डॅम ऍट अ पर्टिक्युलर लोकेशन, ओके, ऍट दॅट टाइम यू हॅव टू first of all find the capacity of the water that can be stored in that particular area. तर हे तुम्ही कसं करणार तर तुम्ही you have to go on that particular location and what you will do is you will find how the terrain is. तुम्ही त्या एरियाचा कंटूर सर्वे केल्यानंतर तुम्हाला कळेल की तो एरिया कसा आहे, ठीक आहे, किती खोलगट आहे काय, आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यावरून त्याचा व्हॉल्यूम काढू शकता. ठीक आहे, एकदा कंटूरचा तुम्हाला एरिया मिळाला, कंटूरचा एरिया मिळाला, दोन कंटूरची हाईट तुम्हाला माहिती असते कंटूर इंटरवल, तर कंटूर इंटरवल वरून तुम्ही त्या पर्टिक्युलर एरियाचा व्हॉल्यूम काढू शकता. कंटूर इंटरवल आणि एरिया ऑफ कंट्रोल तुम्हाला व्हॉल्यूम काढू शकता आणि असं स्ट्रिप वाईज व्हॉल्यूम काढून तुम्ही सगळं ऍड केलं की तुम्हाला त्या पर्टिक्युलर एरियाचा पूर्ण व्हॉल्यूम मिळून जाईल. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी पुढे जस्ट गेट टू नो व्हॉट आर द युजेस ऑफ दिस पर्टिक्युलर कंटूर. ओके, then the capacity of the reservoir of an area that can be computed. Okay, after that the intervisibility or otherwise the different points can be established. ठीक आहे, दोन पॉइंट आहेत, एक दोन डोंगर आहेत शेजारी शेजारी, त्या दोन डोंगरांचे जे काही दोन पॉइंट आहेत त्यांची इंटरव्हिजिबिलिटी आहे का नाही हे तुम्ही फाइंड आउट करू शकता. म्हणजे जर सिंपल उदाहरण द्यायचं झालं तर कसं आहे बघा, इफ सपोज इथे एक डोंगर आहे, ठीक आहे, इथे एक दुसरा डोंगर आहे मध्ये
आणि हा तिसरा एक डोंगर आहे. ठीक आहे. आता तुम्हाला ह्या 3 डोंगरामधले इंटरव्हिजिबिलिटी बघायची आहे. ठीक आहे. जेव्हा तुम्ही हा पूर्ण एरिया, इफ यू मेक द सर्वे ऑफ दिस होल एरिया, then you get to know height of this point, height of this point, and also height of this point. Okay. When you get the height of all these points, you can directly find ki does these 2 points are visible to each other or not. हे 2 पॉइंट आहेत, हे एकमेकांना विजिबल आहेत का नाही हे तुम्हाला लगेच समजून जाईल. का तर तुम्हाला ही मधल्या पॉइंटची हाईट माहित आहे. यू नो ऑलरेडी नो द हाईट ऑफ दिस पॉइंट इज व्हेरी हाय दॅन दीज 2 पॉइंट्स, देन दीज 2 पॉइंट्स आर नॉट विजिबल. मग हे सगळं कशावरून कळतं तुम्हाला, तर इफ यू मेक अ कंट्रोल सर्वे ऑफ दॅट पर्टिक्युलर लोकेशन. ओके. देन a suitable route for a given gradient can be marked. आता suitable route of a given gradient म्हणजे जिथं कटिंग आणि फिलिंग हे इक्वल असतं, दॅट इज द सुटेबल रूट ऑफ अ ग्रेडियंट और इकॉनॉमिकल ग्रेडियंट आपण असं म्हणतो. ठीक आहे. देन लास्ट वन इज अ सेक्शन ऑफ अ ग्राउंड सरफेस कॅन बी ड्रॉन इन एनी डायरेक्शन फ्रॉम द कंटूर मॅप. ठीक आहे. आणि क्वांटिटीज ऑफ द अर्थवर्क कॅन बी अप्रॉक्सिमेटली कम्प्युटेड. म्हणजे आपल्याला एखादा एरिया खोदायचा असेल, डॅम बांधायचा आहे, तिथं डॅम बांधण्यासाठी किती एरिया खोदावा लागेल, किंवा कुठं आपल्याला आपला डॅम फाउंडेशन करावं लागेल, किंवा रोड करताना विच एरिया टू बी कटेड, विच एरिया टू बी फिल्ड आउट, दिस कॅन बी अप्रॉक्सिमेटली कम्प्युटेड बाय युजिंग द कंटूर सर्वे. इथपर्यंत कोणाला काही शंका आहे का, प्लीज सांगा. खूप महत्वाचं आहे, याच्यावर क्वेश्चन असतो जनरली. means after that I can go for the our next part, that is the characteristic of the contour. Please let me know anyone from class so that I can move further. I also get the confidence, is the things are getting to you or not. Recording in progress. Chaitanya Chandole. Yes, sir. Are you getting? Yes, sir. Okay. Now we will move for the characteristic of the contour. Okay, these are the characteristic of the contour which we have to see over here. Just a minute. Okay, characteristic of the contour map. Okay, आता इथं बघा, इथं हा जो डोंगर दिसतोय, ठीक आहे, this portion is like summit. Okay, contour lines are close near the top of the hill and or the high ground and wide apart at the foot. This indicates the steep slope towards the peak and flatter slope towards the foot. आता बघा, simply I have already taught to you these things. I am just recalling this once again. इथं बघा, नीट बघा, 105 मीटर, 100 मीटर, 95 मीटर, 90 मीटर, 85 मीटर, 80 मीटर हे जे आकडे लिहिले ही हाईट आहे. ही जमिनीच्या एका ठराविक लोकेशन पासून ती हाईट आहे. म्हणजे हे जे पॉइंट आहेत त्यांची सगळ्यांची हाईट 80 मीटर आहे. हे जे पॉइंट आहेत त्या सगळ्यांची हाईट 85 आहे. हे जे आहेत त्यांची 90, 95, 100 म्हणजे असं उंच उंच चढत म्हणजे वर 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 जात गेलेले. ठीक आहे. म्हणजे इथं बघा, इथं तुम्हाला डोंगर दिसतंय ह्याच्या पद्धतीनं. ठीक आहे. तर इथं काय सांगितलंय बघा, द कंटूर लाईन्स आर क्लोज नियर द टॉप ऑफ द हिल. म्हणजे ह्या पर्टिक्युलर लोकेशन मध्ये जर कंटूर लाईन्स एकमेकांच्या जर क्लोज असतील, इथं ह्या बघा, ह्या एकदम क्लोज आहेत, 105, 100 and 95, इट सिम्पली इंडिकेट्स स्टीप स्लोप ऍट द टॉप. आणि जर लांब लांब असतील तर फ्लॅटर स्लोप नियर द फूट. म्हणजे जे जिकडं म्हणजे तुमची जमीन आहे, जमीन म्हणजे टॉपला एकदम जवळजवळ आणि नंतर बॉटमला अशा लांब लांब आहेत. म्हणजे ह्या पर्टिक्युलर एरियामध्ये, वरच्या एरियामध्ये काय आहे तिथं, तर तिथं स्टीप स्लोप आहे. ठीक आहे. या पर्टिक्युलर लोकेशन मध्ये स्टीप स्लोप आहे आणि खाली जर गेलं की तुम्ही फ्लॅटर स्लोप आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे काय होतंय, द कंटूर लाईन्स आर
क्लोज नियर द टॉप. ठीक आहे, म्हणजे जवळजवळ आहेत का, तर आपल्याला आपण ह्याचे जर कंटूर काढले तर काय होणार बघा. आय विल ट्राय टू शो द कंटूर्स हाऊ द कंटूर वुड कम ओव्हर हिअर. इथे जर आपण कंटूर काढले तर बघा, समजा हा 105 चा आहे, हा 100 चा आहे, then this one is a 95, then this one is a 90, then this one is a 85, then this one is a 80, like this way. ओके, तर काय होतंय बघा, हे जे डिस्टन्स आहे हे वाढत जाते. ठीक आहे, हे जे डिस्टन्स आहे हे वाढत जाते, जसं जसं तुम्ही खाली जाताय तसं तसं डिस्टन्स वाढत जाते. का, तर तुम्हाला सांगितलंय जिथं फ्लॅट स्लोप असेल तिथं तुमचा हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट हा जास्त असतो. हा हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट जास्त आहे. ठीक आहे, वरून बघितलं की हे जास्ती डिस्टन्स असणार ना. ठीक आहे, सो ही कॅरेक्टरिस्टिक आहे. जर तुम्हाला असं दिसत असेल डायग्राम मध्ये, कंटूर लाईन्स आर क्लोजर नियर द टॉप ऑफ द हिल, जर असे एकदम जवळजवळ असतील आणि वाईड अपार्ट ऍट द फूट, दिस सिम्पली इंडिकेट्स द स्टीप स्लोप ऍट द टॉप अँड फ्लॅटर स्लोप ऍट द फूट. ओके, समजतंय का तुम्हाला? येस सर. ओके, दिस सिम्पली इंडिकेट्स फ्लॅट स्लोप स्टीपला आहे आणि बॉटमला आहे, टॉपला एकदम स्टीप स्लोप आहे. हे जवळजवळ आहेत आणि लांब लांब आहेत, नीट लक्षात घ्या. ठीक आहे, नाउ वी विल मूव्ह फॉर द फर्दर. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक बघा. आता इथं बघा, दिस वन इज अ लेक. ओके, दिस वन इज अ लेक. द कंटूर लाईन्स आर क्लोजर नियर द बँक ऑफ द पॉन्ड. पॉन्ड म्हणजे काही तळ आहे थोडक्यात किंवा डिप्रेशन आहे. ठीक आहे, कंटूर लाईन्स आर क्लोजर नियर द बँक ऑफ द पॉन्ड ऑर डिप्रेशन अँड वाईड अपार्ट टुवर्ड्स द सेंटर. दिस सिम्पली इंडिकेट्स स्टीप स्लोप नियर द बँक ऑफ द पॉन्ड अँड फ्लॅटर स्लोप ऍट द सेंटर. म्हणजे इथं कशी कंडिशन आहे बघा, इथे एक तळ आहे, हिअर देयर इज वन पॉन्ड. ओके, आणि त्याची कंडिशन कशी आहे बघा, हे जे पॉन्ड आहे हे जिथं त्याचं एज आहे तिथे एकदम स्टीप स्लोप आहे आणि सेंटरला ते फ्लॅट आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे ह्या कंटूर लाईन बघा, इथं जर बघितलं तुम्ही सेंटरला अशा लांब लांब आहेत. ठीक आहे, सेंटरला अशा कंटूर लाईन ज्या आहेत त्या लांब लांब आहेत, पण तुम्ही बँकला गेला की बघा कशा एकदम जवळ आहेत एकमेकाच्या. ठीक आहे, कडच्या ज्या आहेत 110, 115, 120 ह्या एकमेकांच्या जवळ आहेत. ओके, ह्याच्या जर कंट्रोल लाईन्स तुम्ही जर काढल्या तर कसं येणार, अगेन इथं बघा, समजा तुम्ही इथं 100 मीटरचा कंट्रोल काढला, देन इथं तुम्ही 95 काढला, इथं 90 काढला. ठीक आहे, इथे 85 काढला. ठीक आहे, इथं पुन्हा 80 काढला. म्हणजे इथं बघा, जसं जसं तुम्ही सेंटरला जाते तसं हॉरिझॉन्टल डिस्टन्स हे वाढत जाते. हॉरिझॉन्टल डिस्टन्स हे वाढत जाते, हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट हे वाढत जाते. ओके, असा जर पॉइंट असेल तर त्यावेळेस त्याची कंडिशन असते. ओके, सो कंटूर लाईन्स आर क्लोजर नियर द बँक ऑफ द पॉन्ड ऑर डिप्रेशन अँड वाईड अपार्ट टुवर्ड द सेंटर. सेंटरला लांब लांब आहेत. का लांब लांब आहेत, तर फ्लॅट स्लोप आहे आणि जिथं एकदम स्टीप स्लोप असतो तिथं त्या जवळ असतात. ठीक आहे, हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट हे त्याचं कमी असतं. ओके, दिस सिम्पली इंडिकेट्स स्टीप स्लोप नियर द बँक ऑफ द पॉन्ड अँड फ्लॅटर स्लोप ऍट द सेंटर. ओके, समजलं का तुम्हाला? सो दॅट आय कॅन मूव्ह फर्दर. ही जी कन्सेप्ट आहे ती आय विल ट्राय टू वन्स अगेन एक्सप्लेन यू. जस्ट लुक ॲट हिअर, कारण तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक जर समजली तरच या गोष्टी समजतील. आणखी एकदा बघा कसं असतंय कंटूर मध्ये. कंटूर कसा काढतात बेसिकली, आय विल ट्राय टू एक्सप्लेन यू. अशी जमीन आहे समजा एक, ठीक आहे, अशी एक जमीन आहे समजा. आय विल ड्रॉ अनदर. अशी जमीन आहे समजा. ठीक आहे, असा एक डोंगर आहे समजा आणि ह्याचा आपल्याला कंटूर काढायचा आहे. ठीक आहे, सपोज वी हॅव टू ड्रॉ अ कंटूर ऑफ दिस पर्टिक्युलर ए. मग इकडं फ्लॅटर स्लोप आहे, इकडं स्टीप स्लोप आहे. ठीक आहे, तर आता आपल्याला कंटूर काढायचा आहे म्हणजे आपण काय करणार, आपण ह्याचा सर्वे करणार. जे काही पॉइंट आहेत त्यांची हाईट मेजर करणार आपण. ठीक आहे, सपोज आपण इथे एक कंटूर काढला, ह्या पॉइंट वरती जे काही सगळे, इज द ब्लू लाईन इज विजिबल टू यू और इज इट व्हेरी थिन? विजिबल. ओके, सपोज मग हे जे पॉइंट आहेत ह्या सगळ्या पॉइंटची
80 मीटर हाईट आहे असं आपण समजू, 80 मीटर. ओके, त्याच्यानंतर आपण काय करणार, कंटूर काढतो म्हणजे काय, 80 चे काढले, त्याच्यानंतर समजा आपण 85 चे काढतोय. ठीक आहे, 85 मीटरच्या हाईटचे जे काही पॉईंट आहेत ते आपण फाइंड आउट करतो. ओके, सपोज हे जे सगळे पॉईंट आहेत ह्या सगळ्यांची हाईट काय आली तुमची, 85 मीटर. ओके, जिथं काही तिथं तुम्हाला समजत नसेल लगेच विचारा मला. ओके, कारण मला नाही समजत की तुम्हाला समजतंय की नाही. ठीक आहे, समजत नसेल तर लगेच विचारत जावा. त्याच्यानंतर आपण काय करणार, 85 मीटर हाईटचे सगळे पॉईंट काढले, त्याच्यानंतर आपण काय करणार त्याच्यावरचे, ठीक आहे, त्याच्यापेक्षा हाईट वरचे आपण पॉईंट फाइंड आउट केले समजा, ते झाले तुमचे 90 मीटर हाईट. ओके, सॉरी. ओके, हे 90 मीटरचे पॉईंट झाले. त्याच्यानंतर आणखीन वरचे आपण पॉईंट फाइंड आउट केले, का तर आपण सर्वे करतो ना याचा. ठीक आहे, त्याच्यावरचे पॉईंट आपण सर्वे केले सगळे. ठीक आहे, त्यांची हाईट काय झाली, 95 मीटर. ठीक आहे, त्याच्यानंतर आणखी वरचे पॉईंट आपण सर्वे केले, त्याची हाईट काय झाली तुमची 100 मीटर. 100 मीटर हे म्हणजे काय आहे, की आरएल आहे, म्हणजे ते उंचावरचा पॉईंट आहे, वरवर 80 85 90 95 100 असं. ठीक आहे, वरवर चालू. अगेन वी सर्वेड दॅट पर्टिक्युलर लोकेशन, वी गेट द पॉइंट्स ऑफ 105 मीटर. ठीक आहे, हे 105 मीटरचे सगळे जे पॉईंट आपण गेट करतो यांची सगळ्याची हाईट 105 आहे. ठीक आहे, लाईक दिस वे. Okay, now I will draw fast. Okay. ओके, तर इथं बघा आता आपण ह्याचे कंट्रोल काढणार. आपण सगळे पॉईंट आता फाइंड आउट केले ठराविक. ह्या सगळे ही ज्या लाईन आहे ह्या लाईनवरचे सगळे पॉईंट आहेत, 80 मीटर आहे 85 मीटर हाईट आहे, प्रत्येकाची हाईट आपण फाइंड आउट केली. आता कंटूर काढतो कसं आपण, कंटूर काढतो म्हणजे काय करतो आपण, ह्याच्यातून ऑर्थोगोनल लाईन्स प्रोजेक्शन घेतो खाली. आपण काय करतो, ह्याच्यातून ऑर्थोगोनल प्रोजेक्शन खाली घेतो. सॉरी, आय विल ड्रॉ विथ अनदर कलर. आय विल पिंक कलर सपोज. ओके, हे जे प्रोजेक्शन घेतले, ठीक आहे, हे आता आपण 80 मीटरचे प्रोजेक्शन आपण खाली घेतले. हे दोन पॉईंट तुम्हाला दिसत आहेत, हे 80 मीटरचे प्रोजेक्शन आपण खाली घेतले. आणि आपण काय करतो त्याच्यानंतर, आपण हे जे पॉइंट्स आहेत दोन 80 मीटरचे ते आपण कनेक्ट करतो. ठीक आहे, म्हणजे त्या पॉइंटवर आता हे 2D मध्ये 3D मध्ये आपल्याला सगळे पॉईंट येणार डायरेक्ट. ठीक आहे, हे 2D मध्ये असल्यामुळे थोडं तुम्हाला दिसायला हे होईल, पण समजून जावा की हे सगळे पॉईंट आहेत ना हे 80 मीटरवरचे आहेत. ओके, असे आपण पॉइंट कनेक्ट केले. समजलं का तुम्हाला, ह्या सगळे जे पॉइंट आहेत, आता हे टॉप व्ह्यू झाला. हा जो आहे, हा वरचा जो आहे हा साइड व्ह्यू झाला. हा थोडक्यात झाला टॉप व्ह्यू. वरचा जो आहे तो साइड व्ह्यू झाला, हा जो आहे तो टॉप व्ह्यू झाला थोडक्यात. ओके, आणि हा जो आहे हा टॉप व्ह्यू झाला. ओके, हे सगळे पॉइंट झाले 80 मीटरचे. ठीक आहे, हे 80 चे झाले. एटी मीटरचे सगळे पॉईंट आपण कनेक्ट केले टॉप व्ह्यू मध्ये, आपल्याला असा कंट्रोल दिसणार. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण काय करतोय, त्याच्यानंतर आपण दुसरे पॉईंट कनेक्ट करतोय 85 मीटरचे. हा इथे 85 आहे, सॉरी, मी काय करणार 85 मीटरचे सगळे प्रोजेक्शन खाली घेणार, व्हर्टिकली इथं पण खाली घेणार, घेतला, आणि मग पुन्हा ते मी कनेक्ट करणार. एटी 85 मीटरचे जे काही पॉईंट आहेत ते मी कनेक्ट करणार. ठीक आहे, हा झाला आपला 85 मीटरचा कंट्रोल. समजतंय का, प्लीज मला कोणीतरी सांगा. सो येस सर समजतंय समजतंय. ओके ओके, थँक्यू. त्याच्यानंतर आता बघा आपण 85 मीटरचा कंट्रोल काढला. आता आपल्याला 90 मीटरचा कंट्रोल काढायचा. लेट मी राईट ओव्हर हिअर ओनली 85.
आता आपल्याला 80 मीटरचा कंट्रोल काढायचा आहे. मी पुन्हा काय करणार, प्रोजेक्शन घेणार वरून. एटी मीटर 90 मीटरची कंट्रोल काढतोय आपण, सॉरी 90 मीटरची लाईन आहे ना, 90 मीटरची लाईन. देन व्हॉट आय विल डू, आय विल टेक प्रोजेक्शन फ्रॉम 90 मीटर. ओके, and after that I will connect all these points. 95 झालं सर. हे 80 आहे, हे 85 ह्याच्यावरचं 85 लिहिले, सॉरी 95, सॉरी. It is somehow getting difficult to use these animated tools. 90, okay. आपण कसं करणार, आपण हे कनेक्ट करणार. सगळे पॉइंट मी कनेक्ट करणार 90 चे. ओके, लाईक दिस वे. आता मी पटकन सगळ्यांचे प्रोजेक्शन, समजतंय तुम्हाला, हे असं आपण करत करत जातोय. ठीक आहे, मी आता सगळ्यांचे प्रोजेक्शन एकदा ओढून घेतो म्हणजे पटकन होईल. ठीक आहे, 90 चं झालं, त्याच्यानंतर 95 चे प्रोजेक्शन मी खाली घेतो. हे 95 चे प्रोजेक्शन खाली घेतले, इथं पण आपण 95 चे घेतले. ठीक आहे, त्याला पुन्हा कनेक्ट करतो मी. I will take all the projections at a time so that time would not get. Now I will try to connect all the points. आता बघा, आपल्याला हे कनेक्ट करायचे. हा कितीचा आहे, 100 चा. ठीक आहे, हा 100 चा. व्हॉट आय विल डू, आय विल कनेक्ट 100 and 100. Then this internal. ठीक आहे, थोडासा एरर येऊ शकतो काढताना. आता बघा, हा आपण कंटूर काढला. वी हॅव ड्रॉन दिस कंटूर. ओके, वी हॅव ड्रॉन दिस कंटूर. आता बघा, हा 80, 85 असं हे पुढं, हे टॉप व्ह्यू आहे, हा साइड व्ह्यू आहे. आता बघा, कॅरेक्टरिस्टिक आपण बघतोय, जिथं स्लोपिंग ग्राउंड आहे, ह्या एरियामध्ये एकदम स्लोपिंग ग्राउंड आहे, स्टीप स्लोप आहे, तिथं बघा कंटूर लाईनच्या एकमेकाच्या एकदम जवळ आहे. ठीक आहे, हा जो असतो हा हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट असतो, आणि हा जो असतो, हा आपण जो घेतलाय, ती जी कन्सेप्ट आहे ती पण तुम्हाला वाटल्यास आणखी एकदा समजून सांगतो. हा जो आहे, ह्याला बोलतो आपण, हे दोन मधली जी हाईट आहे त्याला आपण व्हर्टिकल, म्हणजे तुमचा कंटूर इंटरवल म्हणतो. ठीक आहे, हा इंटरवल आपला कायम असतो. आपण इथं 5 मीटरचा घेतलाय, प्रत्येकात मधला जो डिस्टन्स आहे हा कंटूर इंटरवल आहे, हा कॉन्स्टंट असतो. ठीक आहे, आणि हा जो आहे, हा दोन कंटूर मधला हॉरिझॉन्टल जे डिस्टन्स आहे ह्याला आपण म्हणतो हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट. ठीक आहे, दिस इज नॉट कॉन्स्टंट, दिस डिपेंड्स ऑन द टेरेन. ठीक आहे, हा हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट आहे, हा टेरेन कशी आहे, तुमची जमीन कशी आहे त्याच्यावर डिपेंड करतो. ठीक आहे, म्हणजे जेव्हा फ्लॅट स्लोप आहे, स्लोप एकदम कमी आहे, तेव्हा हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट बघा किती जास्त आहे. ठीक आहे, पण जिथे एकदम स्टीप स्लोप आहे तिथे तुमचा हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट बघा किती कमी आहे. ठीक आहे, का तर कंट्रोल लाईनच्या जवळ जवळ जातात तिथं. ठीक आहे, जिथं तुमचा स्टीप स्लोप आहे तिथं हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट जो आहे तो एकदम कमी होऊन जातो. ओके, म्हणजे इथं तुम्हाला बऱ्यापैकी कन्सेप्ट लक्षात आली असेल की तुमची जमीन कशी आहे त्याच्यावर तुमचा कंटूर डिपेंड करतो. ठीक आहे, म्हणजे जसं म्हणजे इथून इकडं असं चढ होत गेलं. समजलं का इथं, म्हणजे आय विल मूव्ह फर्दर. सगळ्यांना समजलं का? येस सर. येस सर. Now I will go for our PPT.
हा बघा इथं इथं मग मागाशी तेच सांगितले. तर ह्या कंटूर लाईन्स काढलेल्या आहेत, ठीक आहे. ह्या तळ्याच्या ह्या कंटूर लाईन्स काढल्यात असं समजा. द कंटूर लाईन्स आर क्लोजर नियर द बँक ऑफ द पॉन्ड अँड वाईड अपार्ट टुवर्ड द सेंटर. दिस इंडिकेट द स्टीप स्लोप नियर द बँक आणि फ्लॅटर स्लोप नियर द सेंटर. आता इथं सेंटरला फ्लॅटर स्लोप आहे आणि कंटूर लाईन्स एकमेकांपासून दूर आहेत म्हणजे फ्लॅटर आहे. कंटूर लाईन्स बँकला एकमेकांच्या एकदम जवळ आहेत म्हणजे स्टीप स्लोप आहे. म्हणजे मागाशीच्या डायग्राम सारखं तुम्हाला दिसेल इथं की लांब आहेत तर फ्लॅट स्लोप आहे आणि जवळ आहेत तर एकदम स्टीप स्लोप आहे, ठीक आहे. ह्याच्यावरून आपण ओळखून घ्यायचं, ठीक आहे. ही कॅरेक्टरिस्टिक झाली. त्याच्यानंतर बघा युनिफॉर्मली स्पेस्ड कंट्रोल लाईन्स इंडिकेट द युनिफॉर्म स्लोप. आता इथं बघा ही जी जमीन आहे एकदम युनिफॉर्मली स्लोप आहे. ही जी जमीन आहे ही युनिफॉर्मली स्लोप्ड जमीन आहे. त्यामुळे ह्याच्या कंट्रोल लाईन्स ह्या युनिफॉर्म अशा लाईन्स मध्ये दिसतात, ठीक आहे. ह्या ज्या कंट्रोल जर इथं आपण काढल्या तर इथं कशी येणार कंट्रोल. आता ह्या सगळ्या पॉईंटची समजा एकच साईड आहे, इकडून इकडे उतार आहे ना खाली, इकडून इकडे जाईल तुम्ही तसं उतार आहे, ठीक आहे. मग ह्याचा कंट्रोल जर काढला हा 100 मीटरचा झाला समजा, हा 90चा झाला, हा 80चा झाला, ठीक आहे. हा 90चा झाला, ठीक आहे. हा 80चा झाला, हा 70, हा 60 मीटर, ठीक आहे. हा 55 मीटर, हा 50 मीटर. म्हणजे खालून वरपर्यंत चढवत जाते. म्हणजे याचा जर कंट्रोल काढला तर तुम्हाला असं स्टीप मध्ये दिसेल, ठीक आहे. म्हणून कॅरेक्टरिस्टिक बघा युनिफॉर्मली स्पेस्ड कंट्रोल लाईन जर अशा तुम्हाला दिसत असतील, दिस सिम्पली इंडिकेट द युनिफॉर्मली स्लोप्ड ग्राउंड. ही जमीन कशी असणार आहे तुमची स्लोप मध्ये असणार आहे. का तर हे इकडून असं युनिफॉर्म स्लोप आहे, असं एकदमच खड्डा चढ उतार वगैरे काही नाहीये, ठीक आहे. म्हणजे असं लाईन आले की सिम्पली तुम्ही सांगायचं की दिस इज युनिफॉर्मली स्लोप्ड ग्राउंड. ओके, I will move for the next characteristic. आता बघा कंटूर लाईन्स always form a closed circuit but these lines may be within or outside the limits of the map, ठीक आहे. आता कंटूर लाईन्स आहेत आणि नेहमी क्लोज्ड लूपच बनवतात. म्हणजे 90 मीटरचा जर तुम्ही कंटूर घेतला तो फिरून कुठेतरी जॉईन होणारच, ठीक आहे. 85 चा घेतला तर फिरून कुठेतरी जॉईन होणारच, प्रोव्हाइडेड दॅट जर तुम्ही सर्वेच कमी एरियाचा केला असेल तर त्या मे बी त्या सर्वेमध्ये पूर्ण एरिया कव्हर अप करणार नाही, ठीक आहे. म्हणजे जर तुम्ही सर्वेच फक्त एवढ्या एरियाचा केला असेल आणि तुमची हा जो ही जी कंट्रोल लाईन आहे ती मे बी दिस मे जॉईन आउटसाइड द लिमिट. म्हणजे तुम्ही सर्वे जर कमी एरियाचा केला असेल तर त्याच्या बाहेर पण जॉईन होऊन येत असेल तर तुम्ही त्याला काही करू शकत नाही, ठीक आहे. म्हणजे पंढरपूर एरियाचा तुम्ही सर्वे करताय समजा, ठीक आहे. तर पंढरपूर एरियातला एखादा कंटूर मॅप हा टेंभुर्णी मध्ये पण जॉईन होऊ शकतो. इट डिपेंड्स ऑन द टोपोग्राफी, ठीक आहे. म्हणजे जर तुम्ही सर्वेच बाहेरचा केला नाही तर तुम्ही असं नाही म्हणू शकत की डिस्कंटिन्यू झाली आपली लाईन, ठीक आहे. डिस्कंटिन्यू होत नसते, ती बाहेर जाऊन 100% कनेक्ट होतेच, ठीक आहे. ती बाहेर जाऊन 100% कनेक्ट होतेच, प्रोव्हाइडेड दॅट यू हॅव टू मेक द सर्वे ऑफ दॅट पर्टिक्युलर एरिया ऑल्सो. पेरिफेरीच्या एरिया पण तुम्ही जर कनेक्ट चेक केला तर तुम्हाला ही लाईन अशी मी या फक्त पर्टिक्युलर लाईन बद्दल बोलत आहे आता. म्हणजे ही लाईन जी दिसते, सॉरी, ही जी लाईन आहे ही अशी बाहेरून जाऊन कनेक्ट होते. का तर तुम्ही बाहेरचा पण सर्वे तुम्हाला करावा लागेल. ओके, त्याच्यानंतर बघा महत्वाची कॅरेक्टरिस्टिक आहे, ह्याच्यावर एमसीक्यू क्वेश्चन असतो जनरली. आता जमीन बघा, ही जमीन आहे, हा डोंगर आहे, पण अशा डोंगराचा हा असा थोडासा भाग बाहेर आलाय, ठीक आहे. असा हा बाहेर आलाय, ह्याला बोलायचं आपण ओव्हर हँगिंग क्लिप. ओव्हर हँगिंग क्लिप इथं तुम्हाला सिंपल डायग्राम दिली आहे बघा, सिंपल डायग्राम, ठीक आहे. तर कंटूर लाईन्स कॅनॉट क्रॉस वन अनदर. आता कंटूर लाईन ज्या आहेत त्या अशा एकमेकांना कधीच क्रॉस करत नाहीत, पण काही केसमध्ये होतं तसं. ओव्हर हँगिंग क्लिपच्या पोर्शन जर असेल तर त्याच्या कंटूर लाईन्स अशा दिसू शकतात, ठीक आहे. except in case of the overhanging cliff. आता बघा, I will try to draw contour lines over here also. इथं कंट्रोल लाईन्स कशा येतील बघा. सपोज तुम्ही इथं 90 मीटरचा कंट्रोल काढला, इथं 95 चा काढला, ठीक आहे. इथं 100 चा काढला, इथं 105 चा काढला, ठीक आहे. इथं 1110 चा काढला, तर ह्याचा कंटूर म्हणजे खालचा कंटूर आतून जातोय. ह्याचं पुन्हा तुम्ही जसे प्रोजेक्शन खाली घेत चाल, मगाशी सारखे तुम्ही प्रोजेक्शन खाली घेतले की इथली लाईन ह्या दोन लिमिट्स मध्ये असणार आहे, इथली लाईन पुन्हा ह्या दोन लिमिट्स मध्ये असणार आहे, ठीक आहे, लाईक दिस वे.
तर ह्या पर्टिक्युलर इथं इथं जर दाखवायचं झालं तर इथला कंटूर आणि इथला कंटूर बघा, याचे प्रोजेक्शन मी खाली घेतो. याचे प्रोजेक्शन इथं आले, खालचा पॉइंट आहे, आणि हे थोडस डायग्राम थोडीशी चुकीची आहे त्यामुळे थोडस बाहेर दिसतंय. ठीक आहे, इथं बघा, तर खालचा जो कंटूर आहे हा खालचा कंटूर आहे, तो आपण क्रॉस झाला इथं म्हणून तो डॉटेड दाखवलाय. ठीक आहे, हा जो पोर्शन आहे बी पाशी लिहिलेला जो पोर्शन आहे त्याची कंटूर लाईन जी आहे त्याचा हा सर्कल आहे कंटूर, हा आधी काढला आपण, त्याच्या वरच्या पॉईंटचा हा कंटूर काढला आपण. ठीक आहे, तो एकमेकांना क्रॉस करतोय म्हणून खालचा जो आहे इथला जो आहे ह्या लोकेशनचा तो आपण डॉटेड दाखवला. समजतंय का तुम्हाला? तर असं कधी होतं तर ओव्हरहँगिंग क्लिप असा ओव्हरहँगिंग पोर्शन असेल म्हणजे गुहेसारखा टनेल सारखा पोर्शन असेल तर हे असं होतं. हे समजलं का तुम्हाला? Yes, sir. Okay, so contour lines cannot cross one another except in case of overhanging cliff. Overhanging cliff portion असेल तर असं होतं, but overhanging portion must be shown by dotted lines. ठीक आहे, overhanging portion जिथं असेल तिथे तुम्हाला you have to show it by the dotted lines. Okay. नाउ रिज लाईन, आता तुम्ही बऱ्याच वेळा डोंगरात बघितलं असेल की अशी जी एक असते ह्याला आपण रिज लाईन म्हणतो. ठीक आहे, अशी टेकडी अशी जी लाईन दिसते जिथं सगळ्या लाईन्स अशा मीट झाल्या त्याला आपण रिज लाईन म्हणतो. ठीक आहे, म्हणजे इथं कसं असतो स्लोप बघा, इकडून असा स्लोप असतो सगळा खाली उतार. ठीक आहे, रिज लाईन कडून सगळीकडे उतार असतो. इथं पण बघा, इथं 97, 98, 99, 100, 97 मीटर, 98 मीटर, 99, 100 मीटर. म्हणजे थोडक्यात काय, इकडून बाहेर स्लोप आहे. ठीक आहे, आतून असा बाहेर स्लोप आहे, का तर आकडे कमी होत गेलेत बाहेर. ठीक आहे, इथून बाहेर स्लोप आहे. ठीक आहे, हे तर ही जी लाईन आहे ह्याला आपण रिज लाईन म्हणतो. रिज लाईनच्या दोन्ही बाजूला स्लोप आहे. ठीक आहे, वेन हायर व्हॅल्यूज आर इनसाइड द लूप. ठीक आहे, हायर व्हॅल्यू 100, 99, 98 आणि 97. हायर व्हॅल्यू कोणती आहे? 100 मीटर, दॅट इज इनसाइड द लूप. ओके, वेन हायर व्हॅल्यूज आर इनसाइड द लूप इट इंडिकेट्स द रिज लाईन. ओके, जेव्हा हायर व्हॅल्यूज आर इनसाइड द लूप इट इंडिकेट्स द रिज लाईन अँड कंट्रोल्स लाईन्स ऑलवेज क्रॉस द रिज लाईन ऍट द 90 डिग्री. ठीक आहे, ही जी आहे आता यातली ह्याला रिज लाईन म्हणतो आपण. ही जी मेन जी असते मेन लाईन, ही जी आहे मेन लाईन, याला आपण रिज लाईन म्हणतो. आणि ह्या रिज लाईन आहे ह्या ज्या कंट्रोल लाईन्स आहे ह्या ऑलवेज क्रॉस इन अ 90 डिग्री और राईट अँगल. हा क्वेश्चन जनरली विचारतात एमपीएससी ला किंवा एमसीक्यू क्वेश्चनला. ठीक आहे, कंट्रोल लाईन्स क्रॉस द रिज लाईन ऍट विच अँगल, तर 90 डिग्री. ठीक आहे, समजलं तुम्हाला? कुणाला काही शंका असेल तर लगेच विचारत जावा. ठीक आहे, नाऊ व्हॅली लाईन बघा. व्हॅली लाईन म्हणजे अशी दरी. दरी इथं बघा, इथं स्लोप कसा आहे, असा स्लोप आहे. सॉरी, स्लोप बघा बाहेरून असा आत आहे सगळा इकडं त्या साईडला, इकडून पण आहे स्लोप. ठीक आहे, असा पूर्ण स्लोप आहे. ही मधली जी आहे ही व्हॅली लाईन आहे. इथं पण बघा, दिस वन इज अ व्हॅली लाईन. असा बाहेरून इकडं स्लोप आहे, बाहेर इकडं स्लोप आहे. हे स्लोप तुम्हाला कसा कळला तर इथं बघा 100, 99, 98, 97. ठीक आहे, आकडे बघितले तुम्हाला लक्षात येते आत स्लोप होत गेलेले. ठीक आहे, वेन द लोअर व्हॅल्यूज आर इनसाइड द लूप इट इंडिकेट्स द व्हॅली लाईन. इथं बघा लोअर व्हॅल्यू 97, 98, 99, 90, 100 म्हणजे आत कुठले लोअर व्हॅल्यू 97. ओके, वेन लोअर व्हॅल्यूज आर इनसाइड द लूप इट इंडिकेट्स द व्हॅली लाईन. कंटूर लाईन्स क्रॉस द व्हॅली लाईन ऍट राईट अँगल. ठीक आहे, जसं रिज लाईनला कंटूर लाईन तुमच्या 100 राईट अँगलला क्रॉस करतात, like that way for valley line also contour lines cross at 90 degree. Okay, I will go for the next characteristic. आता डिप्रेशन आणि सुमित असे दोन पॉइंट आहेत. डिप्रेशन म्हणजे असा खड्डा लाईक तळ्यासारखी जी कंडिशन आहे त्याला आपण डिप्रेशन म्हणतो. आणि सुमित म्हणजे काय, असं डोंगरासारखा पार्ट आहे. ठीक आहे, ते तुम्हाला कसं लक्षात येईल बघा, 98, 99, 100. ओके, if you see over here you directly get. ठीक आहे, बाहेर चढ आहे म्हणजे बाहेर उतार झालाय, आतून बाहेर उतार झालाय. ठीक आहे, म्हणजे वर मध्ये टेकडी आहे. ठीक आहे, मध्ये टेकाड पार्ट आहे. ठीक आहे, तर हे डिप्रेस सॉरी इकडे उतार आहे आतल्या साईडला, आतल्या साईडला उतार आहे म्हणजे तळ्यासारखा आहे, आत डिप्रेशन आहे. ठीक आहे,
तर सेरीज ऑफ क्लोज कंटूर ऑलवेज इंडिकेट द डिप्रेशन ऑर सुमित. ठीक आहे, क्लोज सर्कल असेल तर एकतर ते डिप्रेशन आहे किंवा सुमित आहे. पण इफ द लोअर व्हॅल्यूज आर इनसाइड द लूप इट इंडिकेट द डिप्रेशन. ओके, आणि इफ हायर व्हॅल्यूज आर बिंग इनसाइड द लूप इंडिकेट द सुमित. आता इथं बघा 100 जी आहे हायर व्हॅल्यू ही आतल्या साईडला आहे, म्हणजे आतून बाहेर स्लोप आहे, म्हणजे मध्ये चढ आहे आणि कडेला उतार आहे. असा डोंगरासारखा पाड झाला, ह्याला आपण सुमित म्हणतो आणि ह्याला आपण डिप्रेशन म्हणतो. डिप्रेशन मध्ये बघा खड्डा, आत छोटी व्हॅल्यू. सुमित म्हणजे काय, मध्ये चढ, आत मोठी व्हॅल्यू. ओके, समजतंय? इथपर्यंत कोणाची काही शंका असेल तर विचारा. If you have any questions till here, you can ask or I will move further. Now बघा, contour lines meeting at a point it indicates the vertical clip. ठीक आहे, जर contour lines meeting at a point it indicates the vertical clip. म्हणजे इथं बघा कंटूर लाईन ज्या आहेत त्या सगळ्या एकमेकांना जाऊन मिळत आहेत. ठीक आहे, इट सिम्पली इंडिकेट द व्हर्टिकल फ्लिप. म्हणजे थोडक्यात एखादी रिटेनिंग वॉल आहे स्ट्रेट, ठीक आहे, किंवा एखादी भिंत आहे, किंवा असा पोर्शन की एकदम जमीन अशी स्लोप मध्ये आली आणि एकदम स्टीप आहे. ठीक आहे, याला आपण व्हर्टिकल क्लिप म्हणतो. व्हर्टिकल क्लिप पोर्शन मध्ये काय होतं, त्या काही कंटूर लाईन्स आहेत त्या सगळ्या एकमेका इथं येऊन कनेक्ट होतात. इथं बघा, तुम्हाला आय विल ट्राय टू एक्सप्लेन असं का होतं इथे. I will try to draw a contour lines over here. इथं समजा आपण एक कंटूर काढला 90 मीटरचा, त्याच्यानंतर आपण इथं 95 खालचा जो कंटूर काढलाय तो दाखवायचा प्रयत्न करतो. इथं आपण 95 मीटरचा कंटूर काढला आणि इथं 100 मीटरचा कंटूर काढला. ठीक आहे, तर ह्याचीच आपण प्रोजेक्शन खाली घेतो मगाशी सांगितल्याप्रमाणे. आय विल ट्राय टू टेक द प्रोजेक्शन बिलो. ठीक आहे, मग हा आपण बाहेरचा कंट्रोल काढला 90 मीटरचा. ठीक आहे, त्यानंतर आपण 95 चे प्रोजेक्शन खाली घेतले. हे बघा, ह्या पॉईंटचे प्रोजेक्शन त्याच पॉईंटला येत आहेत. ठीक आहे, त्यामुळे ते पुन्हा तिथंच मीट होते. आणि तिसरा प्रोजेक्शन घेतला आपण 100 मीटरचा. 100 मीटरला पण बघा तिथूनच लाईन क्रॉस पास होते. ठीक आहे, म्हणून काय होतंय बघा, ह्याचे आपण प्रोजेक्शन खाली घेऊन कंटूर काढला तर हे सगळे 95, 90 आणि 100 ऑल दिस कंटूर्स मीट ऍट अ पॉइंट. ठीक आहे, मीट ऍट अ सेम पॉइंट. व्हाय दिस हॅपन? बिकॉज this one is a this particular portion is a vertical, totally vertical असल्यामुळे तसं होतंय. This is called as a vertical clip. Okay, so contour lines meeting at a point it indicates the vertical clip. जर असे तुमचे कंटूर लाईन जर एका पॉइंट मध्ये मीट झाल्यासारखं जर तुम्हाला दिसत असेल, ती सिम्पली इंडिकेट्स द व्हर्टिकल क्लिप. व्हर्टिकल क्लिपचं जर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर एखादी भिंत ही पण एक व्हर्टिकल क्लिपच आहे. रिटेनिंग वॉल ही पण एक व्हर्टिकल क्लिपच आहे. अशी एकदम उभी कडा असेल, दिस वन इज अ व्हर्टिकल क्लिप. आणि व्हर्टिकल क्लिप असेल तर कंटूर लाईन्स मीट ऍट अ पॉइंट. ओके, नाउ डिप्रेशन बिटवीन द सुमिट्स इज कॉल्ड एज अ सॅडल. आता इथं बघा, इथं बघा 100, 95, 90 म्हणजे इकडं स्लोप आहे. ठीक आहे, इकडं असा स्लोप आहे. आता हे बघा, हा कंटूर बघा 100, 95, 90 म्हणजे इकडून इकडं स्लोप आहे. ठीक आहे, इथं पण बघा इथून इकडं स्लोप आहे. म्हणजे चारी बाजूनी स्लोप आहे आणि मध्ये घळई तयार झाली असेल, मध्ये एक अशी घळई तयार झाली असेल तर त्याला आपण सॅडल म्हणतो. म्हणजे चारी बाजूला डोंगर आहे, ठीक आहे, आणि मध्येच एक खड्डा तयार झालाय तर त्याला आपण सॅडल म्हणतो. हे तुम्हाला कसं कळालं तर इफ यू सी ऑल दिस पॉइंट्स, ठीक आहे, हे जर पॉइंट तुम्ही बघितले तर तुम्हाला तिथं लगेच समजून जाईल. इथं कंटूर 100, 95, 90 म्हणजे आत कमी आहे. इथं 100, 95, 90. ठीक आहे, हे 3 पॉईंट बघितले. तसंच हे 3 पॉईंट बघितले तुम्हाला समजेल 100, 95, 90, 100, 95, 90 म्हणजे आतल्या साईडला हा स्लोप होत गेलेला आहे.
ठीक आहे, समजतंय का तुम्हाला? आतल्या साईडला स्लोप म्हणजे चारी बाजूला डोंगर आहे, मध्ये एक खड्डा तयार झालाय, तर त्याला आपण सॅडल बोलतो. ठीक आहे, समजलं का? सॅडल म्हणजे काय, व्हर्टिकल क्लिप म्हणजे काय, ओव्हरहँगिंग क्लिप म्हणजे काय? येस सर. ओके, थँक्यू. ओके, तर हे झाल्यानंतर आपल्याला बघायचे की मेथड्स ऑफ द कंटूर. म्हणजे कंटूर आता आपण बघितलं, कंटूर म्हणजे तुम्ही लाईन्स बघितल्यावर कसं हे करता. आता आपल्याला ऍक्च्युली जमिनीवर जाऊन आपल्याला कंटूर काढायचा आहे. ठीक आहे, म्हणजे एखादी जमीन आहे, एखाद्या डोंगरात तुम्ही गेला आणि तुम्हाला कंटूर काढायचा आहे, तर हाऊ टू ड्रॉ दॅट कंटूर मॅप ऑन युअर पेपर, हे आपल्याला बघायचं आहे. हाऊ टू ड्रॉ अ कंटूर मॅप ऑन युअर पेपर, हे आपल्याला बघायचं आहे. तर त्याला आपण बोलतो मेथड्स ऑफ द कंटूरिंग. देर आर टू मेथड्स ऑफ द कंटूरिंग, दॅट इज फर्स्ट वन इज अ डायरेक्ट मेथड अँड सेकंड वन इज अ इनडायरेक्ट मेथड. द नेम itself indicates, first name that is direct means directly you are going on the ground and you are finding the contour. This is the direct method. And what the indirect method is, you are doing something on the ground and after that you are manipulating something on the office. That's simply indirect. You are finding the contours indirectly. This one is a indirect method. Okay, so there are two methods, direct method and indirect method. Indirect method, तुम्ही डायरेक्टली ग्राउंडवर जाऊन सगळे पॉइंट्स फाइंड आउट करता. So it is very accurate because all the contour lines you are finding directly on the ground. But in indirect method, what you are doing, you are going on the ground, taking some levels, and after taking that levels, you are making some calculations in office and finding the contour lines indirectly. Okay, so it might be somewhat inaccurate. ठीक आहे, but it might be fast. ओके, जेव्हा तुम्ही ग्राउंडवर ऍक्च्युली पॉइंट फाइंड आउट करता, ही अॅक्युरेट मेथड झाली, पण टेंडियस वेळ घेणारी मेथड आहे. पण इनडायरेक्ट मेथड मध्ये काय, तुम्ही रॅन्डमली सगळे पॉइंट सिलेक्ट करता, फाइंड आउट करता आणि त्याच्यानंतर त्याच्यावरून कंट्रोल करता. त्यामुळे ही थोडीशी इनॅक्युरेट आहे पण फास्ट आहे. इनडायरेक्ट मेथड ही थोडीशी इनॅक्युरेट आहे पण फास्ट आहे. ठीक आहे, तर या दोन मेथड्स आपल्याला बघायचे आहेत आता. तर बघा इथं डेफिनेशन, डायरेक्ट मेथड, त्याच्या पण दोन केसेस आहेत, केस 1 आणि केस 2. ठीक आहे, डायरेक्ट मेथडच्या. तर केस 1 बघा, when the area is oblong and cannot be controlled from a single station, in this method the various points of any contour are located by the ground taking the levels. Then these points are marked by peg, and after these points, the points on the map to any suitable scale. This method is very slow and tedious, but it is very accurate method. आता बघा, ही मेथड आपण कधी वापरतो, वेन एरिया इज एब्लॉंग, म्हणजे खूप मोठा एरिया, कॅनॉट बी कंट्रोल फ्रॉम अ सिंगल स्टेशन, म्हणजे खूप मोठा एरिया, खूप वास्ट एरिया आहे आणि एका ठराविक लोकेशन वरून आपल्याला फाइंड आउट करणं अवघड असेल. ओके, ऍट दॅट point we use the direct method. Okay, when area is oblong and cannot be controlled from a single station. In this method, the various point on the ground can be located by taking directly the levels on the ground. ठीक आहे, ग्राउंडवर डायरेक्टली लेवल घेऊन आपण हे पॉइंट फाइंड आउट करू शकतो. and then these points are marked by the peg. ग्राउंडवर आपण पेग म्हणजे थोडक्यात एक खिळा असतो, त्याने आपण मार्किंग करतो. after these points are joined to get the required contour. Okay, for explaining this method, it may take some time, so it is not the point to start this method in this lecture. I will just give a brief idea. ठीक आहे, तर ही झाली डायरेक्ट मेथड. ठीक आहे, आणि इनडायरेक्ट मेथड मध्ये आपण काय करतो बघा, डायरेक्ट मेथडची दुसरी मेथड आहे ज्याच्यामध्ये आपण सेंटरला आपले इन्स्ट्रुमेंट ठेवतो आणि चारी बाजूला रिडिंग घेतो आणि फाइंड करतो. ही पण सोपी मेथड आहे. आय विल एक्सप्लेन इन नेक्स्ट लेक्चर. ओके, आणि ही झाली इनडायरेक्ट मेथड. इनडायरेक्ट मेथड मध्ये बघा आपण काय केलंय, जो एरिया आहे, ह्या एरियाला आपण ठराविक अंतराला आपण त्याला चेक्स मध्ये डिवाइड केलंय. ठीक आहे, आणि मग जे स्ट्रॅटेजिक पॉइंट आहेत त्यांना आपण तिथल्या लेवल्स फाइंड आउट केले आहेत. ओके, म्हणजे बघा, हा जो एरिया आहे, हा एरिया आपण असा डिवाइड केलाय 5-5 मीटरला. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला कंटूर काढायचा होता, कशाचा, तर या एरियाचा. त्याच्यासाठी तुम्ही काय केलं,
त्याचे कंटूर आहे त्या कंटूर काढायचा म्हणून काय केलं त्या एरियाला आपण डिवाइड केलं चेक्स मध्ये. कसं केलं तर 5-5 मीटरला आपण लाईन आखून घेतल्या. अशा आपण लाईन आखून घेतल्या आणि मग जे क्रॉसचे पॉइंट आहेत तिथल्या डायरेक्टली आरएल फाइंड आउट केल्या. आरएल फाइंड आउट केल्या म्हणजे तिथली ऍटो लेवल किंवा डम्पी लेवलनी तिथली जी काही हाईट आहे हाईट फाइंड आउट केली त्या पॉइंटची. ठीक आहे. मग आपल्याला ह्या सगळ्या पॉइंटचे आरएल मिळून जातात. ठीक आहे. ह्या पॉइंटचे सगळे बघा कॉर्नरला सगळे जे आकडे लिहिले ते आरएल लिहिलेत. पण आपल्याला कंटूर हा एका ठराविक ह्याचा पाहिजे असतो. ठीक आहे. मग तो आपण फाइंड आउट करतो. म्हणजे इथं 98.90 आणि इथं 100 आहे पण आपल्याला कंटूर पाहिजे 99चा. म्हणजे हा तो जो कंटूर आहे हा कुठेतरी ह्या दोन पॉईंटच्या मध्ये असणार आहे 100 आणि 98च्या मध्ये. ठीक आहे. हा एक पॉईंट मिळेल आपल्याला. तसंच 99 हा 99.25 आणि 98.80 मध्ये कुठेतरी असणार आहे म्हणजे हा पॉईंट फाइंड आउट करतो आपण. ठीक आहे. लाईक दिस वे आपल्याला 98.80 आणि 100 ह्याच्यामध्ये 99 असणार आहे म्हणजे हा पॉईंट फाइंड आउट करतो आपण आणि आपण हे असे पॉईंट कनेक्ट करतो. ठीक आहे. हे जेव्हा मेथड असेल तेव्हा आय विल एक्सप्लेन यू कसे इंटरपोलेशन टेक्निकने यूज फाइंड आउट करायचे. तसंच आपल्याला 99 मीटरचा कंटूर आपल्याला फाइंड आउट करायचा होता. आपल्याला हे असे पॉईंट मिळतात आणि आपण हे स्मूथली कनेक्ट करतो. आपल्याला मिळाला 99 मीटर कंटूर. ठीक आहे. लाईक दिस वे आपल्याला 97 मीटरचा पण कंटूर काढायचा होता. आपल्याला हे सगळे पॉईंट मिळून जातात. हे जे मी पॉईंट कनेक्ट करतोय लाईन का ग तू? पिंक कलर कनेक्ट करतोय ते कनेक्ट करून आपल्याला कंटूर मिळून जातात. ठीक आहे. सोड सोड म्हशी त्यांच्या घरात चालली सोड. सुनैना ठाकरे प्लीज म्यूट युअर सेल्फ. सुनैना ठाकरे ओके. सो लाईक दिस वे वी फाइंड द कंटूर्स. इथपर्यंत कोणाला काही शंका आहे का? ही जी मेथड आहे कंटूर फाइंड आउट करायची वी विल सी इन अ नेक्स्ट लेक्चर. जस्ट अ मिनिट.